नमस्कार. मिशन ऑनलाईन स्वराज्याच्या नवरात्रोत्सवात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी माया दणके, पेशाने पोलीस अधिकारी आहे आणि मी ऑनलाईन स्वराज्य सारथी गेल्या 4 वर्षापासून ऑनलाईन स्वराज्याशी कनेक्ट आहे आणि त्यामुळे माझं अख्खं जीवन बदललेलं आहे. सो ऑनलाईन स्वराज्यामध्ये आपण नवरात्रोत्सव इतका जबरदस्त करत असतो. प्रत्येक वेळेस एक नवीन थीम आपण दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये घेऊन येत असतो. यावर्षी सुद्धा एक नवीन थीम तुमच्यासाठी आलेली आहे. सो हा प्रोग्राम तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याच ऑनलाईन स्वराज्य सारथींकडून तुम्हाला खूप काही गोष्टी, निर्धार, डिटर्मिनेशन या संदर्भातील तुम्हाला ऐकायला मिळतील आणि अनुभवायला सुद्धा मिळतील. येस, आपण सुरुवात करूया ऑनलाईन स्वराज्याच्या या नवरात्र उत्सवाला. सगळ्यात पहिल्यांदा मी सुनीता नकाते तिचा गोड गोड आवाजाने गाण्याची सुरुवात. सुनीता नकातेला वेलकम करा. माय भवानी तुझे लेकरू खुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू खुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू विश्वाची रचली माया तू शीतल छायेची काया तू विश्वाची रचली माया तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला ने सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. यस, इतकं सुंदर असं वातावरण निर्मिती झालेली आहे आणि सुनीता नकाते ऑनलाईन स्वराज्य सारथी यांचा हा गोड आवाजाने आपल्या या नवरात्र उत्सवाची आजच्या दुसऱ्या दिवसाची जबरदस्त अशी सुरुवात झालेली आहे. सो तुम्ही हा कार्यक्रम नक्की पहा. असेच अनेक आपल्याकडे कलाकार आलेले आहेत ऑनलाईन स्वराज्य सारथी, जे तुम्हाला तुमच्या समोर त्यांच्या या वेगवेगळ्या अनुभवांचं कथन करणार आहेत. सो आता आपण पुढे रांगोळी पाहूया. आजच्या दुसऱ्या दिवसाची रांगोळी जी अत्यंत सुंदर आणि गुणी कलाकार सोनिया खुने यांनी काढलेली आहे. जागेवर बसून त्या तालावर स्वतःला गुंगवत होते. तुम्ही सुद्धा करत असाल ना ही रांगोळी पाहून? इतकी अप्रतिम रांगोळी जी साक्षात आपल्याला ब्रह्मचारिणी देवीचं दर्शन तिने दिलेलं आहे या रांगोळीच्या माध्यमातून. सो सोनिया खुनेताई खूप खूप धन्यवाद. पुढे जाऊया. आपल्या
आजचा जो विषय आहे किंवा आजची जी देवी आहे ब्रह्मचारिणी देवी, आणि या ब्रह्मचारिणी देवीचा आजचा जो गुण आपण घेतलेला आहे तो म्हणजे डिटर्मिनेशन, दृढ निश्चय, निर्धार असं सुद्धा आपण म्हणतो त्याला. सो हा निर्धार आपण केल्याने आपल्या या ब्रह्मचारिणी देवीच्या या अंगीच्या गुणांनी, निर्धाराने आपण अनेक कामं पूर्ण करत असतो आपल्या जीवनामध्ये. आणि दृढ निश्चय जर तुमचा पक्का असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशाची अनेक पायऱ्या चढत असता. सो आजच्या ब्रह्मचारिणी देवीचं जे देवीचा जो दिवस आहे त्याबद्दल माहिती आपण नयनताई यांच्याकडून ऐकूया. नमस्कार. नमस्कार. नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला पण. येस. सो आज देवीचा दिवस आहे. आज दुसरी माळ आहे. दुसरी माळ या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. आणि ब्रह्मचारिणी देवी त्याच्यात शब्दामध्येच ब्रह्म आलंय, म्हणजेच तप, म्हणजे तपसाधना, कठोर तपश्चर्या तिने शिवाला मिळवण्यासाठी केली. आणि शिवाला मिळवणं काही सोपं नाही. तर या देवीने सुरुवातीला फलाहार केला आणि त्याच्यावर तिने तपश्चर्या केली. त्याच्यानंतर तिने झाडाची पानं खाऊन तपश्चर्या केली. तेही झाल्यानंतर तरी सुद्धा शिव जेव्हा मिळेना, प्रसन्न होईना, तेव्हा तिने वायू भक्षण केलं आणि तिने तपश्चर्या केली. तर याचं फळ तिला मिळालं आणि शेवटी तिला शिव प्रसन्न झाले. तर हे कशामुळे? तर त्यांच्या दृढ निश्चयामुळे. तर अशी ही देवी जी एका हातामध्ये तिच्या जपमाळ आहे आणि एका हातामध्ये कमंडलू आहे, अशी ही देवी आपल्याला नेहमी ज्ञान प्रदान करते. आणि त्या जोडीला जेव्हा जेव्हा आपण संकटात असतो त्यावेळेला त्यातून पार पडण्यासाठी ती आपल्याला आत्मविश्वासाचे बळ देते. आणि सकारात्मक विचार करणं हे सुद्धा, हा गुण सुद्धा तिने आपल्याला दिलेला आहे. आणि ही जी देवी आहे ती सगळ्यात गोष्ट म्हणजे कोणती मला तिच्यात आवडली तर तो दृढ निश्चयीपणा. तर का बरं हे मला आवडलं? कारण देवीचा हा जो गुण आहे तो मला भावला, कारण त्यातला थोडा काहीतरी अंश माझ्यामध्ये आहे असं मला वाटलं. गॉड ब्लेस यू नयनताई. सुपर. थँक्यू सो मच. थँक्यू. डिटर्मिनेशन, दृढ निश्चयचं प्रतीक असलेली आजची ब्रह्मचारिणी देवी, या डिटर्मिनेशन जर आपल्या मनामध्ये आपण पक्का निर्धार जर केला तर किती गोष्टी आपण मिळवू शकतो याचं उत्तम उदाहरण नयनताईंनी या पहिल्या एक्सपिरियन्स मध्ये सांगितलेलं आहे. सो नक्कीच हा प्रोग्राम तुम्हाला खूप आवडतोय अशी मी तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा करते, कारण कमेंट्स खूप मस्त येत आहेत. हेमांगी किनवटकर ज्या प्रेडिक्टर आहेत आणि खूप जबरदस्त त्यांचा हा व्हिडिओ मी आता शेअर करते. मी हेमांगी किनवटकर, होलिस्टिक गाईड विथ ॲक्युरेट प्रेडिक्शन. माझ्या आयुष्यात कुठे कुठे मी डिटर्मिनेशन दाखवलंय, कोणत्या प्रसंगी दाखवलंय तो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही सांगण्याची संधी केतन सरांनी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल केतन सरांची शतशः आभार. तर तो प्रसंग असा आहे, माझी नियुक्ती झाली प्रायमरी शिक्षिका म्हणून एका छोट्याशा सुंदर खेड्यामध्ये. आणि मी चौथीची क्लास टीचर होते. चौथीला मुलं होते 100. फक्त 15 दिवस होते जेव्हा स्कॉलरशिपची एक्झाम होती आणि मुलांचा अभ्यास काहीही झालेला नव्हता. मी मुख्याध्यापकांशी बोलले. मुख्याध्यापक म्हणाले, मॅडम फक्त 50% रिझल्ट टाकू शकतो, 15 दिवसामध्ये काही होऊ शकत नाही. ओके, तुम्हाला काय मेहनत घ्यायची आहे मुलांवर ते तुम्ही घेऊ शकता. मी म्हटलं सरांना, सर मी या 50%चे 100% करू शकते, फक्त तुम्ही मला कोऑपरेट करा. आणि मी मुख्याध्यापकांना कन्व्हिन्स केलंय, माझ्या सहाय्यक शिक्षकांना कन्व्हिन्स केले आणि माझ्या 100 विद्यार्थ्यांना मी कन्व्हिन्स केले की आपण 15 दिवसावर जी एक्झाम आलेली आहे त्यामध्ये 100% यश मिळवू शकतो. त्यांना मोटिवेट केले. त्यांच्याकडून आम्ही सर्वांनी अभ्यास करून घेतलाय. शेवटी तो दिवस उजाडला आणि मुलांनी स्कॉलरशिपची परीक्षा दिली. आणि शेवटी तो पण दिवस उजाडला ज्या दिवशी स्कॉलरशिपचा रिझल्ट आलाय आणि आमची 100ही मुलं पास झाली. या सर्वांचं श्रेय, या सर्व यशाचं श्रेय मुख्याध्यापकांनी मला दिलंय. पण मी या सर्व यशाचं श्रेय माझ्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना दिलंय. मुख्याध्यापकांना आणि माझ्या
सहाय्यक शिक्षकांना दिले. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, मी यशस्वी व्हावे ही श्रींची इच्छा होती. ही वाक्य कायम माझ्या अंतर्मनामध्ये कोरलेलं आहे आणि ते श्रेय मी श्रींना देते. आमचे केतन सर म्हणतात की यश हा एक प्रवास आहे. तुम्हाला काय मिळतं त्यापेक्षा तुम्ही काय बनता याला जास्त महत्व आहे, त्याला यश म्हणतात. आणि या प्रसंगानंतर मी जे कॉन्फिडंट झाले, मग त्यानंतर 100 स्टुडंट असू दे की 500 मुलांना राईम शिकवण्याची गोष्ट असू दे, ते मी लीलया पार पडली. ब्रह्मचारिणी माता ज्या सत्यम शिवम सुंदरम या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करते, त्याच फ्रिक्वेन्सीवर आपण सर्वांनी जर आपण आपले गोल आणून ठेवले तर डेफिनेटली आपण आपलं इप्सित साध्य करू. जय ब्रह्म. धन्यवाद हेमांगीताई, खूप खूप सुंदर. तुमच्या बोलण्यातून पांढऱ्या रंगाची शांतता आणि निरभ्रता आम्हाला खूप जाणवत होती. पांढऱ्या रंगाची ब्रह्मचारिणी देवीचं जे महत्व आहे ते इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही आम्हाला पटवून दिलेलं आहे आणि स्वतःचा जो अनुभव सांगितलेला आहे त्यामधून आम्हाला जबरदस्त पॉवर मिळालेली आहे, एक ऊर्जा मिळालेली आहे, एनर्जी मिळालेली आहे. कारण डिटर्मिनेशनचा तिसरा फायदा आहे पॉवर. यस, एनर्जी. तुमच्यामध्ये जबरदस्त एनर्जी निर्माण होते डिटर्मिनेशन तुमच्यामध्ये असेल तर. यस, पक्का निर्धार करा शेवटपर्यंत हा प्रोग्राम पाहण्याचा. तर पुढे जाऊया आपण अनुजाताईंकडे. सो जबरदस्त अशा वॉकर, माझ्या वॉकिंग चॅलेंज मधल्या अनुजाताई, अनुजा हडवळे यांना मी आमंत्रित करते. नमस्कार. 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 नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी शारदाश्रम विद्या मंदिर मध्ये 33 वर्ष सहकारी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मी माझा दृढ निश्चय सांगणार आहे तुम्हाला. 2 ते 3 वर्षापूर्वी माझं वजन 87 kg होतं आणि मी त्यासाठी खूप प्रयत्न केले. 50 वरून 87 वर गेलं होतं वजन. आणि त्यासाठी योग वर्ग करणं, त्याचप्रमाणे वॉकिंग करणं, विविध लोकांनी सांगितलेले सल्ले ऐकणं, या सगळ्या गोष्टी मी केल्या. नेहमी संकल्प करायची, निश्चय करायची की आपण हे करायचं. पण 10 ते 20 दिवसच माझं टिकायचं, त्यानंतर मात्र होत नसे. त्यामुळे वजन काही कमी झालंच नाही. पण त्यानंतर मात्र केतन सरांची ओळख झाली आणि मी मिशन ऑनलाईन स्वराज्याची मेंबर झाले. त्यानंतर मात्र मी सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्या सक्सेस होत गेल्या. माझा निश्चय अजिबात डळमळला नाही आणि जे काही करायचं होतं हेतू तो साध्य करून दाखवला. आणि आज माझं वजन 67 kg आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे मॉर्निंग रिच्युअल मध्ये 776 दिवस मी पूर्ण केलेले आहेत. त्याचप्रमाणे वॉकिंग ग्रुपमध्ये पण मी आहे. दररोज 8000 स्टेप्स मी करते, योग वर्ग करते, प्राणायाम, मेडिटेशन, या सगळ्या गोष्टी करते आणि म्हणून माझी दिवसाची एनर्जी अगदी छान राहते. माझं ध्येयच आहे फिट अँड स्लिम 60 kg. आता ते गाठायला मला वेळ लागणार नाही, कारण मिशन ऑनलाईनची मला साथ आहे आणि केतन सरांचे आशीर्वाद आहेत. केतन सरांना डीपेस्ट ग्रॅटिट्यूड. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो मच अनुजाताई. खूप खूप सुंदर अनुभव शेअर केला. शॉर्ट बट स्वीट. खूप म्हणजे खूप. आम्हाला सगळ्यांना खूप जास्त तुमच्या या अनुभवाने प्रभावित केलेला आहे, कारण तुमच्यामध्ये पेशन्स जबरदस्त आहे. जेव्हा तुमच्यामध्ये पेशन्स जबरदस्त असतात तेव्हा तुमचा दृढ निश्चय हा पक्का होतो आणि त्याला अजून जास्त खाद्य मिळतं पक्का निश्चय होण्यासाठी. यस, हा तिसरा फायदा आहे दृढ निश्चयाचा. थँक्यू सो मच अनुजाताई. यस, तुमच्यामध्ये जबरदस्त दृढ निश्चय आणायचा असेल,
देवीचं हे जे डिटर्मिनेशन, दृढ निश्चय, पक्का निर्धार, कोणतीही गोष्ट पक्का निर्धार करून करायची असेल तर नक्कीच त्याचं नियोजन करायला सुरुवात करा आणि दररोज करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही सातत्याने ही गोष्ट कराल तेव्हाच तुमच्यामध्ये तो दृढ निश्चय पक्का आणि पक्का होत जाईल. यस, तुम्हाला हा प्रोग्राम खूप आवडतोय असं दिसतंय, कारण तुमच्या कमेंट्स खूप जबरदस्त येत आहेत. त्यासोबतच इमोजी सुद्धा तुम्ही दाबायला प्रत्येक मिनिटाला दाबायला विसरू नका. पुढे जाऊया आपण आपल्या पुढच्या ऑनलाईन स्वराज्य सारथीकडे, जी बँकर तर आहेच, त्यासोबतच योग विद्येचे सर्वांना प्रशिक्षण देत असते, सिद्धी राऊत. यस सिद्धी, वेलकम. थँक्यू मॅम. सर्वप्रथम सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि मॅम तुम्ही मला ही संधी दिली, इथे या प्रोग्राम मध्ये आमंत्रित केलं, त्याबद्दल खूप 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 थँक्यू. डिटर्मिनेशन, दृढ निश्चयता ह्या विषयावर मला बोलायला सांगितलं आहे. आणि ह्या विषयावर बोलायचं म्हणजे मला असं वाटतं की लहानपणापासून आपण काही ना काही दृढ निश्चय करत असतो, म्हणजे एक गोल सेट करतो आणि त्यामागे आपण धावत असतो. अगदी विद्यार्थी असल्यापासून की मला मेरिटमध्ये यायचंय, फर्स्ट यायचं आहे, किंवा नंतर मग जॉबला लागल्यावर माझं प्रमोशन झालं पाहिजे, मला हे करायचं ते करायचं, असं सगळं चालूच असतं. आणि हे सगळे आपले जे गोल असतात ते आपल्याला साध्य करण्यासाठी आपल्या कुटुंबाचा, म्हणजे बहुतेक भरपूर लोकांचा आपल्याला सहभाग किंवा पाठिंबा असतो, आपल्या शिक्षकांचा पाठिंबा असतो. परंतु काही असे गोल्स असतात ते अचीव करण्यासाठी आपल्याला कोणाचा पाठिंबा नसतो. उलट आपण हे करतोय हे कळल्यानंतर काही लोक नाकं मुरडतात किंवा आपले जवळचे लोक आपल्याला असं म्हणतात की काय गरज आहे, म्हणजे हे करण्याची काय गरज आहे. तर असंच काहीतरी माझ्याबरोबर झालेलं आहे. आणि परंतु त्या फेजमध्ये गेल्यानंतर आता जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते. मी 17 वर्ष बँकेमध्ये काम करते आणि खूप छान चाललं आहे. एक व्यवस्थित सगळं, म्हणजे म्हणतात ना, एक कम्फर्ट झोनमध्ये मी आहे. टाइम टू टाइम जायचं यायचं वगैरे सगळं व्यवस्थित आहे. असं असताना अचानक केतन सर माझ्या आयुष्यामध्ये आले, ऑनलाईन स्वराज्य सारथी सगळे आले आणि माझं लाईफ खूप बदललं. मला माझी एकेगाई सापडली. आता योगा खूप आवडतं. माझी एकेगाई मला सापडल्यामुळे असं काम मला करायचं आहे की जे काम करताना मला आनंद मिळतो आहे आणि त्या कामातून मला पैसे सुद्धा मिळत आहेत आणि मी लोकांना दिल्यामुळे लोकांचं सुद्धा खूप चांगलं होत आहे. तर हे योगा करताना मी थकत नाही. म्हणजे माझ्या घरातले असं म्हणतात की सकाळी 5 वाजता उठते, त्याच्यानंतर तुझं सगळं चालू होतं, मग ऑफिसला जाते, 9-10 तास ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं मिळून घरी येऊन पुन्हा घरातली कामं करून पुन्हा मग रात्री झोपेपर्यंत 11:30-12 वाजतात. मग पुन्हा सकाळी 5ला उठायचं. का? कशासाठी? तुझं सगळं चालू आहे ना व्यवस्थित, मग करायची काय गरज आहे? असे माझे जवळचे लोक मला म्हणत होते अगोदर की झोप पूर्ण व्हायला पाहिजे, तू लोकांना सांगते तुझी झोप व्हायला पाहिजे किंवा तू व्यवस्थित सगळं करायला पाहिजे. तर असं असतानाही मी माझी जर्नी ही जी आहे योगाची कंटिन्यू ठेवली. मी सकाळपासून बॅचेस घेते आणि खूप आनंद मिळतो मला. आणि हे करत करत गेली आणि तो दृढ निश्चय केला. आणि अशी परिस्थिती झाली आता 2 वर्षामध्ये की मला जे माझे घरचे, माझ्या जवळचे किंवा नातेवाईक किंवा फ्रेंड्स माझ्यावर हसायचे किंवा मला म्हणायचे असं की काय हे वेड्यासारखं करते, आहे ना तुझं सगळं चालू, सगळं व्यवस्थित आहे ना, मग काय गरज आहे. असं जे म्हणायचे ते आता म्हणतात, वाव तू खूप छान काम करते. आणि ते मला जॉईन झाले आहेत आता, मला खूप सपोर्ट करतात. आणि माझ्याकडून काही ना काही शिकण्याचा, माझ्याकडून नेहमी काही ना काही टीप मागत असतात. आणि तेच, म्हणजे हेच मला सांगायचं आहे की आपण एखादी गोष्ट जर मनापासून केली आणि त्याचा दृढ निश्चय केला, डिटर्मिनेशन ठेवलं, तर ती गोष्ट नक्की आपण साध्य करू शकतो. आणि मला माझं हे साध्य करण्यासाठी केतन सरांनी आणि ऑनलाईन सर्व सारथींनी खूप मदत केली आहे. त्याबद्दल डीपेस्ट ग्रॅटिट्यूड टू केतन सर अँड एव्हरीवन. आणि जाता जाता हे सांगेन की अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी तो पुरा आसमा बाकी है. तर ह्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद याची गरज आहे. मला खूप काही अचीव करायचं आहे, पण तुमच्याशिवाय मी हे करू शकणार नाही. तर तुमचा आशीर्वाद नेहमी असू द्या. थँक्यू सो मच एव्हरीवन. गॉड ब्लेस यू. डीपेस्ट ग्रॅटिट्यूड टू एव्हरीवन. थँक्यू.
थँक्यू सो मच सिद्धी राऊत. तुझं नेहमीच स्केच पाहत होत आम्ही, तुझे योगाचे वेगवेगळे व्हिडिओज पाहत होत आणि त्यामधून आम्हाला खूप एनर्जी मिळते आणि योगा करण्यासाठी आम्हाला तू प्रवृत्त करतेस, खूप एनर्जी मिळते. थँक्यू सो मच सिद्धी. खूप सुंदर अनुभव शेअर केलेला आहेस. डिटर्मिनेशन, दृढता, परसिस्टन्स याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे सिद्धी राऊतने आता तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण हा एक डिटर्मिनेशनचा जबरदस्त फायदा आहे. परसिस्टन्स, दृढता, तुमच्यामध्ये इतकी जबरदस्त दृढता येते की त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की यस, मी जे करते ते खूप योग्य आहे. कारण तुमच्या मनामध्ये त्याबद्दल हळूहळू एक कन्सिस्टन्सी येते, आत्मविश्वास येतो आणि त्या कामाबद्दलचा विश्वास तुमच्या मनामध्ये आपोआप निर्माण होत जातो. ज्याप्रमाणे सिद्धीने सर्वांना योगा शिकवण्याचं काम सुरू केलेलं आहे, तिच्या मनामध्ये दृढ निश्चय झाला की यस, मला प्रत्येकाला योगा शिकवायचा आहे आणि तो तिचा परसिस्टन्स हा जबरदस्त फायदा तिला होत आहे. यस, डिटर्मिनेशनचे इतके सारे फायदे तुम्ही ऐकलेले आहेत. सो सगळ्यात प्रथम अंबे माता की जय असं कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि आपण आता लास्ट बट स्वीट अशा सुनीता नकातेचा अनुभव शेअर करूया. अंबे माता की जय. मी सुनीता नकाते, योग शिक्षिका. आज नवरात्रीच्या पहिल्या तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज नवरात्रीचा दिवस दुसरा आणि आजची जी देवी आहे ती ब्रह्मचारिणी देवी आहे आणि या देवीला तपश्चर्याची देवता असं सुद्धा म्हटलं जातं. या देवीच्या उजव्या हातामध्ये, डाव्या हातामध्ये कमंडलू आहे आणि उजव्या हातामध्ये जपमाळ आहे आणि या देवीने पांढरी साडी परिधान केलेली आहे. जे या देवीची उपासना करतात त्यांना सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान प्राप्त होते असं म्हटलं जातं. या देवीला योगिनी आणि तपस्विनी असं सुद्धा म्हटलं जातं आणि शांत आणि सुंदर असं आज या देवीचं रूप आहे. आणि धर्मग्रंथामध्ये एक कथा या देवीबद्दल सांगितलेली आहे. ती म्हणजे या देवीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला आणि तिची इच्छा होती की शिवाबरोबर लग्न करण्याची. तर शिवाला प्राप्त करण्यासाठी तिने 1000 वर्ष फक्त फळं आणि फळं खाऊन ती राहिली आणि त्याच्यानंतरची जी 1000 वर्ष होती ती फक्त बिल्वपत्र खाऊन राहिली आणि नंतरची 1000 वर्ष तिने शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी अन्न पाण्या वाचून तिने तपश्चर्या केली आणि तिची ही तपश्चर्या फळाला आली आणि सर्व देवी देवतांनी तिला शिवाशी लग्न करण्यासाठी आशीर्वाद दिला. सप्त ऋषींनी आशीर्वाद दिला आणि तेव्हा तिचा विवाह शिवाशी झाला आणि तेव्हापासून तिला अपर्णा असं म्हणण्यात येऊ लागलं. तर आजची ही अशी देवी ब्रह्मचारिणी, या देवीचा एक महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे डिटर्मिनेशन. कोणत्याही गोष्टीसाठीचा निर्धार, दृढ निश्चय हा आजच्या देवीचा गुण आपल्या सगळ्यांना खूप म्हणजे घेणं गरजेचं आहे. आपण बरेच जण अनेक गोष्टी ठरवतो पण दृढ निश्चय नसल्यामुळे त्या गोष्टी आपण अर्धवट सोडून देतो. जर हा दृढ निश्चय जर आपला असेल, आपला निर्धार असेल कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी, तर नक्कीच आपण त्या गोष्टीमध्ये यशस्वी होऊ शकतो. ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही गोष्टीमध्ये निर्धार आणि इच्छाशक्ती ही फार गरजेची आहे. काहींकडे ते असतं आणि काहींना ते सरावाने विकसित करावं लागतं. दृढ निर्धार म्हणजे काय, दृढ निश्चय म्हणजे काय, तर हेतू आणि तो हेतू, ह्या हेतूची दृढता असणे हे फार गरजेचं आहे. त्यामुळे आपण जे काही प्रयत्न करतो त्या प्रयत्नांमध्ये आपण स्थिर राहतो. आपले निर्णय, हेतू जे आहेत ते स्थिर आणि ठाम असले पाहिजेत. इच्छाशक्तीचा वापर करून आपण दृढ निश्चयाने कोणतीही गोष्ट नक्कीच साध्य करू शकतो. यश आणि अपयश याच्यामध्ये फरक काय आहे, तर इच्छाशक्ती आणि दृढ निश्चयाची जी शक्ती आहे त्याच्यामधला जो फरक आहे तोच, त्यावरूनच हे यश आणि अपयश हे ठरत असतं. काही लोक नशिबाने यश मिळवतात तर काहींकडे तो निर्धार असतो की नाही, मला काहीही केलं तरी मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि ती लोक त्या निर्धाराने, दृढ निश्चयाने त्या तिथपर्यंत नक्कीच पोहोचतात. काही जण सहजपणे हार मानतात पण काही जण शेवटपर्यंत लढत राहतात आणि हवी ती गोष्ट साध्य करून घेतात. आपल्याकडे आपल्या देशातील खूप अशी जे महान लोक होऊन गेली, मोठी मोठी लोक होऊन गेली, महात्मा गांधी असतील किंवा अनेक क्रांतिकारक असतील,
तर त्या सगळ्यांनी किंवा शास्त्रज्ञ असतील तर त्या सगळ्यांनी जोपर्यंत त्यांना हवी ती गोष्ट त्यांनी मिळवली नाही तोपर्यंत ते या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहिले आणि स्थिर राहिले, टिकून राहिले. आताच आपण भारताचं चांद्रयानाचंच उदाहरण घेता येईल. सुरुवातीला अपयश जरी आलं तरी जोपर्यंत त्यांनी ते पूर्ण केलं नाही, अचीव केलं नाही, तोपर्यंत त्यांनी त्यांचे स्वतःचे प्रयत्न चालू ठेवले आणि ही चांद्रयानाची मोहीम फत्ते केली. आणि मला वाटते ही गोष्ट या सगळ्यांकडून शिकणं हे फार गरजेचं आहे आणि मला वाटतं भारतातील प्रत्येक व्यक्तीने हे शिकावं. आणि आजचा हा जो देवीचा गुण आहे डिटर्मिनेशन, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हा फार उपयोगी पडतो आणि दृढ निश्चयाने, इच्छाशक्तीने आपण हवी ती गोष्ट साध्य करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये सातत्य असणं हे फार गरजेचं आहे आणि सातत्याने एखादी गोष्ट आपण करत राहिली तर आपल्याला हव्या त्या ध्येयापर्यंत आपण नक्कीच पोहोचू. यस, आपल्याला हव्या त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्य हवं, दृढ निश्चय हवा आणि दररोज ते काम तुम्ही रिपीटेशन करायला हवं. खूप सुंदर सांगितलेलं आहे सुनीता, थँक्यू सो मच. खूप 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 सुंदर असा तू बोललेली आहेस आणि सगळ्या अत्यंत सुंदर दिसत होते. व्हाईट रंगाचे कपडे घातलेले होते, शांततेचं प्रतीक, आपलं दृढ निश्चयाचं प्रतीक, डिटर्मिनेशनचं प्रतीक. आज सगळ्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घालून खूप सुंदर असा हा प्रोग्राम केलेला आहे. मला माझा एक एक्सपिरियन्स शेअर करावासा वाटतो की मी लॉंग ड्राईव्ह करते आणि मला लॉंग ड्राईव्ह करण्यासाठी सुरुवातीला खूप भीती वाटायची. लहानपणापासून मी थोडीशी भित्री होते, मात्र मी दृढ निश्चय केला, कारण पॉसिबल आणि इम्पॉसिबल यामधला फरक म्हणजे माणसाचा दृढ निश्चय असतो. यावर माझा पक्का विश्वास आहे. अशा अनेक गोष्टी मी हळूहळू जिंकत गेले आणि हा फक्त दृढ निश्चय डिटर्मिनेशनच्या जोरावर. यस, हा डिटर्मिनेशन संदर्भातील आजचा देवीचा, ब्रह्मचारिणी देवीचा आजचा दुसरा दिवसाचा ऑनलाईन स्वराज्याचा नवरात्र उत्सव तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये अंबे माता की जय असं सतत टाईप करा आणि आपल्या आतमध्ये दृढ निश्चयाचं बीज पेरायला सुरुवात करा. कोणतीही गोष्ट अशक्य नसते, सर्व काही शक्य आहे, फक्त आपला दृढ निश्चय असायला हवा. यस, एवढे बोलून मी थांबते. ऑनलाईन स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच. आजचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.